बनाम पाटील प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान एक चांगली लढत, मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना 4 षटकांचा असेल याची देखील प्रत्येक टीमने नोंद घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानेश्वरजी आव्हाड साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं करूयात. धर्मवीर चषक 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊया. 4 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉल होतो यार्ड. स्ट्रायकिंग इन बॅटर मयूर आणि नॉन स्ट्राईक इनला अज्जूला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होतो या ओव्हर नंबर 1 मध्ये विराज. देऊयात दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि आपण करूयात लगेचच मॅचला सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका नेत्रदीपक आहे आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय बॅट्समन मयूरनं आणि पहिलाच बॉलवरती लगावलाय पहिला दमदार चौकार. गजानन दादांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आलाय. यावेळेला आताचा बॉल पुन्हा एकदा फटक्या, जबरदस्त फिल्डर धावतोय. चेंडूच्या पाठमोरा शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलाय. तत्पूर्वी रन्स मिळतील या बॉलवरती. त्या 2 धावफलक 6 अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम हार्दिक पॅकर या टीमला आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना. फुल स्लॉक स्वीप केलाय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर पोहोचलाय. गरुडे जगते बॉलला स्टॉप केलाय. दुसरी धाव तत्पूर्वी झाली आहे कंप्लीट. दोन धावा आल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकावरती. यावेळी देखील समोरच्या दिशेनं हा देखील फटका जबरदस्त. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. फिल्डर पोहोचला लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ मध्ये आणि अखेर बॉलला फिल्डरना स्टॉप केलंय. या बॉलवरती देखील रन्स मिळतील 2. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावर. हो, दिशा पाहावी लागेल. लेगस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यस, इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये इथे जोडत असताना
ओ बॅटची बाहेरची होती पण टॉपेज होती. बॅकवर्ड रिझनमध्ये शॉर्ट थर्ड मॅनमध्ये चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा झाली आहे. अगदी शेवटचं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण शेवटच्या षटकामध्ये धावा किती बनतील, सत्र क्रमांकाच्या 1च्या अखेरीस धावा किती बनतील याचं उत्तर येणारे 3.1 बॉल जरूर देऊन जातील. शेवटचा एक बॉल फुलर रेचा बॉल समोरच्या दिशेने वॅकेंट एरिया क्षेत्र खाली आहे. रिकामी जागा भरत असताना बॅट्समन मयूरला आपण पाहिलं आणि मयूरच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम हार्दिक पॅकर्स हा संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 15 अंकावरती. 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलात. अजून पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग येईल. ओव्हर नंबर 2 मध्ये पांडू आलाय. पांडूचा पहिला बॉल अजूच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला बॉल आणि बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल इथे डॉट फेकला पांडूनं. बॅट्समन अजूच्या अगेन्स्ट हे शांतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या शांतमय वातावरणामध्ये ही चांगली मॅच सर्वजण एन्जॉय करतात. ओहो गुड लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल हलकासा टेक ऑफ झाला पण आताचा बॉल थोडासा खाली राहिला म्हणजे व्हेरिएशन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. सलग दोन्ही बॉल वेगळ्या पद्धतीने हाताळल्यात. सलग 2 बॉल डॉट फेकल्यात. गोलंदाज पांडून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ आपण पूल आणि आता बॉलला केले गुल. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी वार्तालाप करत छेडू सीमा पार. 6 धावा षटकार. आतमध्ये समोरच्या दिशेनं हा तडाके बंद फटका बॅट्समन आजूच्या बॅटमधून. आताचा बॉल यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल. बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. सिंगल तर जरूर मिळेल आताच्या बॉलवरती पण ती देखील लेगबाच्या स्वरूपात. म्हणजे आता या सिंगलच्या साथीनं स्कोर कार्ड बॅटिंग करत असताना हार्दिक पॅकर या टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल मॅजिकल इक्वेशनमध्ये 22 धावा स्कोर कार्डवरती यात. मयूरला आपण पुन्हा एकदा पाहू शकता स्ट्रायकिंग येला ज्या मयूरनं अगदी पहिल्याच षटकामध्ये तब्बल 2 चौकार ठोकले होते आणि पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक 14 धावा देखील त्यांना बनवल्या होत्या. टीमसाठी 15 धावा पाहायला मिळाल्या. फुल ओव्हर लेन्थचा बॉल स्लॉक स्वीप केला ट्राय आणि मयूरनं आपल्या संघासाठी 6 धावा केल्यात अप्लाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बॅटनं हा कडवा प्रहार मैदानामध्ये केला. फुलर रेंजचा बॉल वन्स अगेन ऑन दी अप. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
34. पहिल्या षटकामध्ये धावा आपण 15 पाहिल्या. त्यानंतर या षटकामध्ये 3 षटकार आणि एक लेगबाच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये या डॉट न देत असताना अगदी कटर त्याच्या नॅचरल कट आणि त्या नॅचरल कटचा खऱ्या अर्थानं परफेक्ट ॲडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला हुसेन घेतोय. यावेळेला देखील क्रॉस बॅटेज झेलची शक्यता. फिल्डर पोहोचला होता. एफर्ट्स भरपूर चांगले. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. पण 2 धावा इथे जरूर मिळतील. 2 धावा घेण्यापासून कोणीही अडू शकणार नाहीये. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 42 अंकावरती. 42. शॉट ऑफ लेथ. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल आणि आता कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला फिल्डर नसेल आणि संपला बॅट्समन. अजूचा खेळ. 42 अंकावरती धक्का क्रमांक पहिला. आतमध्ये बॅट्समन ब्रिजेशनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉसचा फुल टोल वसूल केला. दुसरा. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट. कन्झर्वेटिव्ह 2 इन अन ओव्हर. सलग सैरारा बॅक टू बॅक. दुसरा धमाका षटकार.
पांडुवाला त्यानं धावा खर्च केला तब्बल 19 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये हुसेननं धावा खर्च केल्या त्या तब्बल 20. म्हणजे आता 3 षटकांच्या अंती दफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 54. शेवटचं षटक अंतिम षटक डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती बाबूला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाची अगदी विकेटच्या शोधामध्ये होता पाटील प्रतिष्ठान संघ आणि ती विकेट आता फायनली कंप्लीट केली आहे. फलंदाज होईल बात मयूर इज गॉन. जी चिरला साहेब आपल्यासोबत जोडले गेलात सहर्ष आर्थिक स्वागत वेलकम. हो मागची लगेच आहे की नाही पाहावं लागेल की बॅट जमिनीला ब्रश झाले. येस म्हणजे आता डॉट बॉल आलाय. बाबूचं खऱ्या अर्थानं करावं तितकं कौतुक कमी. ही पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मधील हे 17 क्रमांक पहिला. हो खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेला देखील चांगली डिलिव्हरी. सलगचा तिसरा डॉट येईल का पाहावं लागेल आणि सलगचा तिसरा डॉट मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन. जे चिरला साहेब म्हटलं तर क्रिकेटला धर्म मांडणार हे व्यक्तिमत्व आपण पाहताय. चला नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर बा. गणेशजी चिरला साहेब म्हटलं तर जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेला उपस्थित असतात तेव्हा तेव्हा बक्षिसांचा पाऊस गणेश शेवटचे 3 बॉल फटका मिस टायमिंग आहे ऑन दी अप बॉल मध्ये शॉट फाईन लेगचा फिल्डर कॅन्सल आहे ड्रॉप. 2 इथे केल्या गेल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय 3 इथे कंप्लीट केल्यात. चौथीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज
सुलतान भाई आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत भावेजी पाटील या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली लागला आणि आता विकेटचं पतन सुरू होईल. सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना हार्दिक पॅकर्स हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 61 अंकावरती आणि 62 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जर्मन क्रिकेट क्लब मोरिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला घरचा संघ मैदानामध्ये उतरेल म्हणजेच जय बोले. जय बोलले अंबरनाथ गाव या टीमचं प्रतिनिधित्व करताना भाऊ पाटील यांना आपण पाहता आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन मोरिवली टीमचं प्रतिनिधित्व करताना ज्या खेळाडूंना या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झलकावलं असा प्रशांत सूर्यवंशीला आपण पाहता. मी विनंती करेल अगदी गणेशजी चिरला साहेब आपल्या सर्वांचे लाडके सुलतानबाई यांना सुलतानबाईच्या शुभास्ते आपण करतोय. टॉस स्विंग द कॉइन. यस टॉस जिंकला टीम जय बोले अंबरनाथ गाव या संघाला आणि प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण म्हणजे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जर्मन क्रिकेट क्लब मोरिवली या संघाला. चला बॅट्समन विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. दोन्ही टीमला विनंती असेल आपण थोडंसं स्पीडअप करा कारण आपल्याकडे आजचा अंतिम दिवस आहे. सो वेळ कमी आणि कमी वेळामध्ये आपल्याला भरपूर जास्त मॅचेस कव्हर करायच्यात. सो सलामीवीर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि फिल्डिंग टीम आपण देखील फिल्डिंग सेट करा. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट झाला. 61 बनल्यात 62चं लक्ष आणि कशा प्रकारे 62 बनवल्या जातील आणि कशा प्रकारे या 62 रोखल्या जातील याचं उत्तर देखील आपण नक्कीच पाहूयात. पण आपलं खऱ्या अर्थानं मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय आपल्या टेक्निकल रूममध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सलग ओव्हरऑल या स्पर्धेसाठी सलग 2 दिवस जेवणाची सुविधा करण्यात आली द सिक्रेट लॉन्ज यांचा खऱ्या अर्थानं आपण जाहिरात पाहतो. खऱ्या अर्थानं क्वालिटी प्लस क्वांटिटी या हॉटेलवरती आपल्याला या रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकानं आवर्जून भेट द्या द सिक्रेट लॉन्ज या हॉटेलला. चला सलामीवीर आपण इंटर व्हा. जाऊयात मैदानाच्या दिशेने आणि करूयात आवाजामध्ये परिवर्तन. मी तुर्तास थांबतो तुम्ही थांबू नका आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आपण आवाज आंबे गावाचा अर्थातच प्रसादजी भाग्यवंत सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू श्रवणजी धुमाळ. ह्याचा आवाज आपण ऐकला बदलापूरचा एक गोड आवाज. मात्र पहिली लढत दुसऱ्या फेरीतील एका बाजूला आपण पाहतोय संघ पाहतोय आपण एका बाजूला फलंदाजी करत असताना हार्दिक पॅकरने मात्र धावांचा डोंगर उभा केलाय मैदानाच्या आतमध्ये. 61 आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिनू कांबळे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सुलतान भाई यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. पहिला बॉल दिनूसाठी. यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडी गुल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. दिनू कांबळे प्रथमेश बॅक टू पवेलियन. विकेट मात्र आली आहे प्रथमेशची. ज्या प्रथमेशने जिम्मेदारी आली घेतली होती. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण
मयूरला पाहतो आपण, मागच्या मॅचचा हिरो. नवी फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होते इनॅट नंबर 3 वरती. जेम्सला पाहतो आपण इथनं. जेम्सला फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, चौकार षटकार ठोकावे लागतील. 62 धावा बनवायच्या आहेत. टीम पाटील प्रतिष्ठानला. नक्कीच पाटील प्रतिष्ठानमध्ये टॉस जरी जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केले होतं हार्दिक पॅकर्सला. फलंदाजीसाठी आणि ते फलंदाजी करत असताना धावा 61 बनवल्या आणि 62 टू विन असं टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये. आता वन डाऊनचा फलंदाज, इथनं जिम्मेदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. मोठे फटके पाहायला मिळतील का, धावा बनतील का या P1च्या पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतोय. अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड, खेळलाय चेंडू मिड विकेटला चाललाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू गोळीच्या वेगाने फरार होतोय. आर पार, सीमा पार, अंपायर सिग्नल, चौकार. मात्र आलाय, मिड विकेटला फटका सजवला, चौकारानं आघात केलाय, मयूरवरती हल्ला चढवलाय. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे, प्रहार केलाय, व्ही मध्ये फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु साइड स्क्रीन समोरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. फलंदाज जेम्सला पाहतो आपण खेळपट्टीवरती. वन डाऊनचा फलंदाज अशा पल्लवित करतो विजयाच्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका उडवला, मिड विकेटला क्लिअर केलाय. आणखीन एक तडाखा, बिग बिग लॉंग वे मायटी स्ट्रोक. हाय तो आणखीन एक दमदार षटकार. बासष्ट धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. जेम्स ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, मी नक्कीच म्हणून की येणाऱ्या काही चेंडूवरती तर अशीच फलंदाजी पाहिली तर लवकरच सामना फिनिश करेल एवढी क्षमता या फलंदाजामध्ये भरभरून भरली आहे. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय, मागच्या मॅचचा हिरो सूर्यकांतला पाहतो आपण. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये P1च्या या पहिल्या षटकामध्ये. मयूरवरती प्रहार. यावेळेसचा बॉल दिशा पाहावी लागेल. दॅट इज पंच आम्हाला कळत असताना अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती ऍड केला जाईल. वाईट बॉल, धाव संख्या धावफलकावरती 15 धावा. यावेळेस सभा आणखी एक तडाखा, मिसटायमिंग आहे, जलची संधी आहे पण चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील, फेकतील. तब्येत या 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. काय फलंदाजी करतो जेम्स मैदानाच्या आतमध्ये. जसा आला एंटर झाला इनॅट नंबर 3 वरती जेम्स आला. त्याच्यानंतर पहिला चौकार, दुसरा चौकार, त्याच्यानंतर षटकार पाहिला आपण. प्रत्येकी विकेट साठी ते पारितोषिक लावले गेले. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे. यावेळेस फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट आलाय, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये आणि येतोय आणखीन एक जेम्सच्या बॅटमधनं धमाकेदार तडाकेदार चौकार. आणि इथे पहिलं P1चं षटक संपन्न होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती 23 धावा ऑन बोर्ड. डीजे सर स्कोरच्या भूमिकेमध्ये आज भूषणजी बाणे सर थोडे विश्रांती घेत आहेत. नवीन स्कोरर आम्हाला लाभलेत गजानन, त्यांच्याकडे थोडीशी मिस्टेक झाली आहे. त्यांच्या वतीने मात्र आम्ही सुद्धा नाराजी व्यक्त करतोय.
21 धावा लागल्यात पहिल्या P1च्या पहिल्या षटकामध्ये. आणि आता तर नक्कीच लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण आज एक सायकल पाहणार आहोत. आणि कोण असेल तो भाग्यवंत विजेता, त्याला ही सायकल मिळेल. अद्याप फक्त 16 कुपन गेलेत. अद्याप काहीशे कुपन आमच्या समोरच्या कक्षामध्ये आहेत. तर या आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्या. लकी ड्रॉच्या माध्यमातून 100 रुपये पे करा. यावेळेचा मोठा फटका खेळायचा होता. ऑन कार्पेट चेंडू पहिल्या टप्प्यावरती पुढल्या स्पॉटवरती पडला आणि आणखीन एक येतो हा डॉट बॉल. लकी ड्रॉ साठी आम्ही बायसायकल पाहतोय. आमच्या लाडक्या करिश्माताई चोळेकर यांच्या माध्यमातून आम्हाला लकी ड्रॉ साठी एक बायसायकल लाभली आहे. लकी ड्रॉचा फायदा आपण घ्या. या 100 रुपये कमिटीकडे जमा करा आणि सायकल आपल्या नावावरती करा. सूर्यकांत मात्र आता वेट झाले तिथे. पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण ब्रिजेशला पाहतोय. ब्रिजेशच्या बॅटमधून आपण अनेक मोठे फटके पाहिले आणि आता गोलंदाजी मात्र सुरेख करतोय. पहिला डॉट बॉल फेकतोय. हिला मॅचचा हिरो मात्र सूर्यकांतला मैदानाच्या आतमध्ये थांबवायचं काम करतोय. मोठा फटका लॉक करायचा. आणखीन एक स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला आणि आणखीन एक आहे तोय डॉट बॉल. एक एक डॉट बॉल इथे स्पेशन आणि दडपण निर्माण करेल टीम पाटील प्रतिष्ठानच्या दिशेने. मात्र एक एक डॉट बॉल मात्र वर्चस्व निर्माण करेल या सामन्यामध्ये. मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू बॅटवरती आदळला आहे. पंचांकडे अपील मागली जाते परंतु पंच नाकारत असताना कुठेतरी हाईक फॅक्टरचा विचार केला पंचांनी. तो चेंडू स्टंप्सच्या वरून निघून जातोय आणि हा येतोय डॉट बॉल. एक क्लिक बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल आपल्याला. एकदा स्कोर कार्डवरती ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण ब्रिजेसचा. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. धर्मवीर चषक 2026 हे पर्व आणि या पर्वातल्याचा दुसरा दिवस पाहतो आपण. काय स्पर्धा आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये ही स्पर्धा पाहतो आपण. यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल येतो इथनं मात्र पूर्णपणे प्रेशर निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश करतोय. फोट्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम करतोय. फलंदाज जेम्सचा विचार जर केला तर त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार षटकार पाहिलाय. त्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवण्याचं काम गोलंदाज ब्रिजेश मात्र करतो खेळपट्टीवरती. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू. बॅटची लिडिंग एज. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि मोठा धक्का लागतो टीम पाटील प्रतिष्ठानला. बिग विकेट डाऊन. जेम्स बॅक टू पवेलियन. युनिट नंबर 4 वरती हुसेन आला. आता हुसेनला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. दुसऱ्या षटकांचा विचार केला. 5 चेंडू हाताळलेत. गोलंदाज ब्रिजेशने मात्र चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा लागल्यात धावफलकावरती. सॉरी 22 धावा लागल्यात धावफलकावरती. 22. आमचे भुसेनजी बाणे सर आम्हाला आता जॉईन झालेत. त्यांची खूप सारी मेहनत पाहतोय आपण. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ब्रिजेशचा. हुसेनला पाहतोय आपण. मोठा फटका लॉक करायचा होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये इथे. पंचांकडे अपील केली जाते आणि बॅटची लिडिंग एज लागते आणि फलंदाज
जे ऑर्गनाइज टीमचे निलेश पाटील आणि अजिंक्य पाटील यांच्या शुभ असते. मात्र इथे सन्मान भावेश पाटील साहेबांचा मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आम्ही करतोय. आपण या स्पर्धेला भेट दिली तर स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. अजून एक अजितदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेन तर राहुल धावणे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती करतोय आम्ही. अनिकेत पाटील आणि राहुल धनु यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मॅचकडे बोलतोय. आणि विलास शिंदे यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या आपण समोर. मी विनंती करेन समीर भोईर यांना विनंती करेन की आपले शुभ असते विलास शिंदे यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. विलासजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर सर्व पाहुण्यांचं आणखीन एकदा पुन्हा एकदा धर्मवीर शतकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे बोलूया. मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हार्दिक पॅकर्स त्यांच्या अगेन्स्ट पाटील प्रतिष्ठान आणि आता तिसऱ्या बॉलमध्ये समीर आलाय. समर आलाय तिसऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती. मात्र समीरच्या पहिल्या बॉलवरती चौकार 2 षटकार आपण पाहिले. सूर्यकांतची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऑन बोर्ड तिसरं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज समरला पाहतोय. तर स्पीडअप करा. जास्त टीम मिटिंग करू नका आपण. प्रत्येकी संघात वारंवार सूचना दिल्या जातील. वेळेला प्राबंधी असेल इथे. मात्र वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. 9 मध्ये 24 बनवायचे आहेत. मोठा फटका लॉक केलाय. आणखी एक तडाखा. बिग लॉंग वे दॅट इज षटकार. आणि ज्या प्रेक्षकांनी ऐवजी पकडली या आपण आपल्याशी 200 रुपये कॅश प्राइज असेल. सूर्यकांतची बॅट मात्र बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. षटकार मात्र आलाय. समीकरण बदलेल आता. 8-18चं समीकरण पाहतोय आपण. समर वरती मात्र प्रतिहल्ला चढवला गेलाय. समर मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार हॅट्रिक सूर्यकांतच्या बॅटमधून आपण पाहिली. ही षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमध्ये पाहतोय आपण. या पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीमध्ये पहिल्या लढतीमध्ये पाहतो आपण. यावेळेसचा बॉल समरवरती प्रतिहल्ला चढवला गेला आहे. फलंदाज सूर्यकांतचा विचार केला. एक चौकार आणि 3 षटकार मात्र त्याच्या बॅटमध्ये पाहिले. बऱ्याच वेळ सूर्यकांत शांत ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाजी करत असताना. हार्दिक पॅकर्सने परंतु आता बॅटचा पेस ओपन करताना सूर्यकांत. नंतर स्ट्राईकला फलंदाज हुसेनला पाहतो आपण. या वेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला. फक्त चेंडूला दिशा दिली आणि जोपर्यंत चेंडू शतक पकडतील येईल सिंगल. षटक क्रमांक मात्र 3रं संपन्न होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आणि अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायचे आहेत त्या टीम पाटील प्रतिष्ठानला फलंदाजी करण्यासाठी 16 धावा. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत.
अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. धर्मवीर चषक 2026 हे पर्व पाहतोय आपण आणि अनेक सारे योगदान या चषकाला मात्र लाभलंय. नक्कीच प्रमोद पाटील यांच्याकडनं बेस्ट फिल्डरसाठी कूलर लाभली आहे. नानू पाटील यांच्याकडनं बेस्ट बॅटरसाठी कूलर लाभली आहे. कनिष्मताई भरत सोळेकर आणि स्पीडअप करा आपण जरा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आईवा कॅच मात्र पकडली जेम्सने तिथे आणि 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि पेस्ट्री देऊन त्यांना सन्मानित करतायत. करिश्माताई भरत सोळेकर यांच्याकडनं एक लकी ड्रॉसाठी सायकल आणि एक सिरीजसाठी सायकल असणार आहे. तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आता बाबू सज्ज झालाय. बाबूला इथं 17 धावा डिफेंड करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा डिफेंड करायच्या आहेत. 6 मध्ये 16 बनवायच्या आहेत. फलंदाजी मार्क वरती आपण वनडाऊनचा फलंदाज हुसेनला पाहतोय आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईकला फलंदाज त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये तो सूर्यकांतला आपण पाहतोय. इथला सामना कोणता संघ जिंकेल, बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला हार्दिक पॅकर्स त्यांच्या अगेन्स्ट पाटील प्रतिष्ठानला पाहतो आपण. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बाबू सज्ज झालाय. पहिला बॉल फक्त दिशा दिली आहे. व्ही मध्ये फटका सजवलाय. चेंडू अलांद कार्पेट चालल्याची तसे चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त ही एक सिंगल मिळेल. इथे सिंगल ऍड केली जाईल धावफलकावरती. प्रत्येकी एका धावेने मात्र स्कोर कार्ड वाढत जाईल आणि एका धावेच्या या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 47-47 धावा. आता 5 चेंडू 15 बनवायचे आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. कोणताही संघ या परिस्थितीत त्या टप्प्यामध्ये आलाय. त्या टप्प्यामध्ये मात्र अमोल दादा यांचे शुभागमन झाले. या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. 5-15चं समीकरण. पहिला बॉल यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटला क्लिअर केलाय. सीमा रेषेच्या बाहेर सूर्यकांतच्या बॅट मध्ये येतोय हा हँडसम दर्जेदार षटकार. आता सामन्यामध्ये मजा येईल कारण सूर्यकांतच्या बॅट मधनं आलाय षटकार. गरज होती 5 मध्ये 15ची आणि आता गरज असेल 4 मध्ये तब्बल 9 धावेची. सूर्यकांतची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. इथनं बाबूवरती हल्ला चढवला गेलाय. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आली आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती या कोणताही संघ ही मॅच सोडायला तयार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक समरचं मात्र महागडं ठरलं. परंतु चौथ्या षटकामध्ये बाबू आले. प्रतिष्ठानला 9 धावा. गोलंदाजी मार्क वरती बाबू सज्ज झालाय. आता 4 मध्ये 9 बनवायच्या आहेत. स्ट्राईकला फलंदाज आघाडीचा फलंदाज आपण सूर्यकांतला पाहतोय. यावेळेस फक्त हलक्याशा दिशा दिली आहे. सिंगल मात्र कनेक्ट केली जाईल. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकेल. आता 54 धावा 54 लागल्यात स्कोर कार्ड वरती धावा आणि आता 3 चेंडूवरती समीकरण उरलंय ते 8 धावेचं आणि सलामीला वनडाऊनचा फलंदाज आपण हुसेनला पाहतोय. आता नेट नंबर 4 वरती हुसेन आला. सूर्यकांतचा विचार केला. 9 चेंडू 30 धावा खेळतोय. मात्र काय फलंदाजी करतोय. आपला बॅटचा फेस ओपन करतोय. इथं सामना जिंकायचा असेल तर 3 मध्ये 8 कंपल्सरी बनवावे लागतील. मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू अलांद कार्पेट चाललाय. चेंडूला उचलतील फेकतील तर या 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण होईल का आणि तिसरी धाव पूर्ण झाली. मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. सूर्यकांत आणि हुसेनच्या माध्यमातून 3 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन मध्ये 5 बनवायच्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागल्या आहेत त्या 57 धावा. सूर्यकांतला पाहू शकता आपण. यंगस्टरला लाजवेल असे फटके त्याच्या बॅट्समधून आपण पाहतोय.
40+ हा खेळाडू आपण 40+ पाहतोय आपण या खेळाडूकडे. क्षमता, अनुभव आणि गुणवत्ता खूप आहे. एक हाती किल्ला लढवला आहे. इथे मात्र विजयाचा फटका मात्र सूर्यकांतच्या बॅटमधनं येईल का? 2 चेंडू आणि गरज आहे 5ची. कंपल्सरी 5 बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि 5 धावा बनवाव्याच लागतील. तर स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका आपण. हार्दिक पॅकर्स आपण जास्त वेळ घेताय आणि नेक्स्ट थिंग आपण रेडी राहायचंय. विनिंग शॉट येईल का? एका डॉट बॉल येईल. मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडला आणि आता सामन्यामध्ये मजा येणार आहे कारण एक बॉल बनवायच्यात 5. षटकार मारावाच लागेल. सूर्यकांतला बॅटचा पेस ओपन करावा लागेल. अंतिम टप्प्यात हा सामना आपण पाहतोय. तर नक्कीच या चेंडूवरती जर षटकार आला तर आमचे एक दमदार व्यक्तिमत्व गणेशजी चिरासाहेब उर्फ सुलतान भाई यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख कॅश एक मध्ये दिले जाईल. ते एक चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एका षटकार मात्र या सामन्यामध्ये विजय निर्माण करून देईल टीम पाटील प्रतिष्ठानला आणि एका डॉट बॉल विजय मिळवून देईल हार्दिक पॅकर्सला. 1 बॉल 5. स्पीडअप करा आपण, जास्त वेळ करू नका. अगोदर आपण खूप वेळ घेतलाय. हार्दिक पॅकर्स आपला शेवटचा कॉल असेल हा, जास्त वेळ घेऊ नका आपण. सामन्यामध्ये रंगत पाहतोय आपण. विनिंग शॉट मात्र येईल का? फलंदाज सूर्यकांतच्या बॅटमधनं, अब्बलीच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्यात. इथे त्याच्या बॅटमधनं हा 6 धावा मिळतील का? कारण षटकार ठोकावाच लागेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे एकदा. 1 बॉल 5 धावा. फुलटासा आहे, मिस टायमिंग, जेलची संधी, परंतु हार्ड लक टीम पाटील प्रतिष्ठान. शेवटच्या क्षणापर्यंत सूर्यकांत लढला आणि लढता लढता शेवटच्या क्षणाला मात्र हरला आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम हार्दिक पॅकर्सनी. हार्ड लक पाटील प्रतिष्ठान. आपण या स्पर्धेमध्ये